नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण स्वरसंधी याविषयी माहिती घेणार आहोत आणि त्यातील दुसरा एपिसोड आपण पाहत आहोत. आणि पाचवा नियम बघा, अ किंवा आ यांच्या पुढे ओ किंवा औ आल्यास त्या दोहोंऐवजी औ येतो. आता हा औ कसा येतो ते खालील उदाहरणातून आपल्याला दिसून येईल. गंगा आलं पहा या ठिकाणी. ओघ, गंगा अधिक ओघ, इथं ओ आलं बरोबर. औ कसं होतं ते पाहूया. गंगौघ, इथं या ठिकाणी औ आलेलं आहे. गंगौघ. जल अधिक ओघ, अ अधिक ओ या दोघांसाठी औ येतो. जलौघ. वृक्ष अधिक औदार्य, इथं अ आलं इथं औ आलं. अ अधिक औ या दोहोंऐवजी औ येतो. वृक्षौदार्य. महा अधिक औदार्य, आ आलं या ठिकाणी. औदार्य औ आलं. आ आणि औ यांच्याऐवजी औ येतो. महौदार्य. आता आपण सहावा नियम पाहूया. अ किंवा आ यांच्या पुढे रू आल्यास त्या दोहोंऐवजी म्हणजे अ आणि आ ऐवजी अर येतं. अ आणि रू यांच्याऐवजी किंवा आ आणि रू यांच्याऐवजी अर येतो. ते कसं येतं पाहूया. ब्रह्म या ठिकाणी अ आलं पहा. ऋषी रू आलं म्हणजे अ अधिक रू या दोहोंऐवजी अर येतं. ब्रह्मर्षी. ब्रह्मर्षी. आता पुढचं बघा. राज अधिक ऋषी. राज अ आलं रू, पहिला अक्षर यातलं रू, मग अ अधिक रू बरोबर यांच्यासाठी अर येतं. राजर्षी. या ठिकाणी काही जण राजश्री असं म्हणतात, तर ते राजर्षी असं पाहिजे. देव अधिक ऋषी बरोबर अ अधिक रू म्हणजे इथं अ हे रू यांचं मिळून अर झालं. देवर्षी. महा अधिक ऋषी, आ अधिक रू या दोहोंऐवजी अर. महर्षी. महर अर या ठिकाणी आहे पहा. महर्षी. सप्त अधिक ऋषी, अ अधिक रू बरोबर अर. सप्तर्षी. सप्तर्षी म्हणजे 7 ऋषींचा समूह. तर अशा प्रकारे ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी, महर्षी, सप्तर्षी हे सर्व उदाहरणे अ किंवा आ यांच्यापुढे रू आल्यास त्यांच्याऐवजी अर होतो किंवा येतो यासाठी आलेली आहेत. आता नियम 7वा पाहूया. ई, उ, रू या स्वरांपुढे कोणताही विजातीय स्वर आल्यास त्यांच्या जागी य, र, व येतात. आता विजातीय आणि सजातीय यातला फरक असा आहे की अ, आ हे सजातीय आहेत. म्हणजे अ पुढे आ सोडून इतर कोणताही स्वर आला तर विजातीय म्हणायचे. ई सजातीय. उ, ए, ऐ, ओ, औ हे सगळे सजातीय स्वर आहेत. ओ पुढे ऐ आलं तर विजाती झालं. उ पुढे ऐ आलं तर विजातीय म्हणायचं किंवा ई पुढे उ आलं तरी विजातीय समजायचं. आता या ठिकाणी प्रीती अधिक अर्थ, ई अधिक अ यांच्याऐवजी य आलं त्याला अ लागलं य झालं. प्रीत्यर्थ. अति अधिक उत्तम, ई उ म्हणजे विजाती. हे सगळे विजातीय स्वर आहेत पहा. ई अधिक उ यांच्याऐवजी य आलं त्याला उ लागलं यू झालं. अत्युत्तम. किती अधिक एक, ई अधिक ई यांच्याऐवजी य आलं त्याला ए लावलं कित्येक झालं. मनो अधिक अंतर, उ अधिक अ व झालं व झालं त्याच्याऐवजी व असं मन्वंतर. पितृ अधिक आज्ञा, रू आलं या ठिकाणी. रू आ हे विजातीय स्वर आहेत त्याच्यासाठी
र झालं अधिक आ हा प्रत्यय लागायचा आ रा पित्राज्ञा. आता नियम 7 मधील आणखी काही शब्द पाहूया आपण. ई उ रू यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास त्यांच्याऐवजी य व र कसं येतं ते पाहायचं आहे. मातृ अधिक आज्ञा हे पोट शब्द आहेत. या ठिकाणी रू आलं आ आलं रू अधिक आ बरोबर र झालं. हा आ इथं आला रा झालं मात्राज्ञा हे लक्षात ठेवायचं. मातृ अधिक आज्ञा मात्राज्ञा. भानू अधिक ईश्वर भानवीश्वर. ऊ भानू मधलं ऊ इथं आलं ई आलं बरोबर व झालं ई याला जोडलं वी झालं भानवीश्वर. सु अधिक अल्प स्वल्प. सु मधलं उ इथं आलं आलं उ अधिक यांच्यासाठी व आलं आणि हे याला जोडलं व झालं स्वल्प. प्रति अधिक एक ई अधिक ए बरोबर य झालं त्याला ए जोडलं ए झालं प्रत्येक. आता शेवटचा आणि 8वा नियम स्वरसंधीमधला आपण पाहूया. आता स्वरसंधीमधील आपण शेवटचा नियम पाहणार आहोत. तो नियम आहे 8वा. ए ऐ ओ औ यांच्या पुढे स्वर आल्यास यांच्या पुढे जर स्वर ए पुढे ऐ पुढे ओ पुढे औ पुढे कोणताही स्वर आल्यास त्यांच्या जागी अनुक्रमे ऐ म्हणजे ए साठी ऐ ऐ ऐसाठी आय ओ साठी औ आणि औ साठी आव येतात. आता हे कसे येतात ते पाहूया आपण. ने अधिक अन म्हणजे ए आलं या ठिकाणी आणि मग ऐ झालं ऐ. नयन न नेचं न झालं ऐ. इथं आहे इथं य नय नयन. गै अधिक अन आता ए ऐ तसं गै ऐ आलं अधिक आय म्हणजे गचं आ झालं गा य आय गाय गायन. आता गो अधिक ईश्वर म्हणजे या ठिकाणी ओ आला ई आला औ झालं ओ साठी अव येतं औ अधिक ई अवी हे ई इथं प्रत्यय लागलं अवी झालं गवीश्वर. गो अधिक ईश्वर बरोबर गवीश्वर. 9 अधिक इक औ अधिक ई बरोबर आव झालं आणि हा ई इथं लागला आवी म्हणजेच नाविक नवविक नवे नाविक. 9 अधिक इक बरोबर नाविक. पुन्हा एकदा ने अधिक अन नयन गै अधिक अन गायन गो अधिक ईश्वर गवीश्वर 9 अधिक एक नाविक. अशा प्रकारे स्वरसंधीचे 8 नियम आणि त्यांची उदाहरणे अगदी सुस्पष्टपणे सांगितलेले आहेत. नक्कीच तुम्हाला स्वरसंधी समजेल आणि या प्रकारचे आणखी काही उदाहरणे आले तर ती ही तुम्हाला ओळखता येतील. धन्यवाद.